आताच आपल्याला आपले संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांनी आपल्याला या आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे की आम्ही कशासाठी आंदोलन घेत आहे। आपणा सर्वांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण विश्वाची अस्मिता आहे आणि या अस्मितेचा अपमान हा आमच्यासारखा शिवप्रेमी तर कदापि सहन करणार नाही। आज समुद्र किनाऱ्यावर अनेक पुतळे आहेत पण त्या पुतळ्यांची कधी विटंबना अशा प्रकारची विटंबना झालेली आज तागत तरी आपल्यासारख्या शिवप्रेमींनी पाहिलेली नाही। बाकी कोणी पाहिली असेल या राज्य सरकार मधले जे नाकर्ते त्यांनी कदाचित पाहिले असेल, कारण त्यांच्या मते 46 किलोमीटरच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हा पुतळा पडण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। माझं असं म्हणणं आहे की यांनी एक अभ्यास समिती बनवावी, एक R&D करावी आणि त्यानुसार या देशात समुद्र किनाऱ्यालगत जेवढे पुतळे आहेत या सगळ्या पुतळ्यांची परीक्षण करण्यात यावं, त्यांच्या मार्फत यांना एक दौरा करण्यासाठी नियोजन करण्यात यावं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने की हे जे षंड मंत्री आहेत जे आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांना राजकारण करतात म्हणून जे म्हणतायत, तर आम्ही एकच म्हणतोय की या सगळ्यांनी या सगळ्या पुतळ्यांचं परीक्षण करावं की जे पुतळे समुद्र किनाऱ्यालगत अजूनही कित्येक वर्षापासून उभे आहेत, मग आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा 8 महिन्यात पडतो कसा याचं उत्तर तुम्ही नीट द्यावं। माफी मागितली म्हणजे तुमचं सर्व काही निभावलं हे असं होत नाही, कारण तुम्ही कुठल्या तुमच्या घरातल्या व्यक्तीचा पुतळा पाडलेला नाही, कुठल्या नेत्याचा तुमच्या राजकीय नेत्याचा पुतळा पाडलेला नाही, तर आमच्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा पाडलेला आहे। तुमच्या मनामध्ये जर अस्मिता असेल त्यांच्याविषयी ना तर मी तर म्हणतो तुम्ही स्वाभिमानाने राजीनामे तुमचे द्यावे की तुम्ही ना करत्यात, तुम्ही याची जबाबदारी स्वीकारू शकत नाही। आजही एवढं सगळं वातावरण तापलेलं असताना अहो ज्यांना रस्ते बांधता येत नाही ते आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री या पुतळ्याची जबाबदारी घेऊ शकत नाही म्हणून तोंड लपवत फिरत आहेत। आज 8 दिवसानंतर 24 ते 25 वर्षाचा मूर्तिकार 8 दिवस गुन्हा दाखल झाल्यानंतर वॉन्टेड होतो। ही लाजिरवाणी परिस्थिती या आपल्या राज्य सरकार मार्फत केली जाते आणि आज षंडपणे सांगतायत ना, अभिमानाने छाती ठोकून सांगतायत की आम्ही त्याला पकडलं। अरे 8 दिवसात त्याचं प्लॅनिंग केलं तुम्ही की त्याला कसं बाहेर काढायचं, त्याला कंत्राटही तुम्ही देता, त्याला निर्दोषही त्याच्यातून बाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग तुम्ही करता। निर्लज्ज सरकार आहे तुम्ही आणि अशा निर्लज्ज सरकारचा संभाजी ब्रिगेड मार्फत जाहीर निषेध करतो आम्ही। या सरकारने तात्काळ राजीनामे द्यावे अशी आमची मागणी आहे, तीव्र मागणी आहे। जर या सरकारने राजीनामे दिले नाही आणि पुन्हा पुन्हा शिवछत्रपतींचा आणि आमच्या तमाम महापुरुषांचा जर अपमान जर सारखा केला तर याद राखा संभाजी ब्रिगेड मार्फत नक्कीच तुम्हाला चांगला धडा शिकवला जाईल। मग तेव्हा मात्र आमच्याकडे कोणत्याही प्रकारची माफी नसणार आणि आम्ही कोणीही माफी मागणार नाही। इतिहास सांगणाऱ्यांनी आम्ही असं टीव्हीवर बघितलेलं आहे की यांचे काही नेते मंडळी सांगतात आमचा इतिहास पहा म्हणून, तर आमचं सांगणं आहे की त्यांनी संभाजी ब्रिगेडचा इतिहास पाहावा। संभाजी ब्रिगेडचा इतिहास जो आहे हा कुठल्या वैयक्तिक गुंडगिरीचा इतिहास नाहीये। आम्ही गुंड आहोत पण सामाजिक गुंड आहोत, आम्ही कुठलेही वैयक्तिक गुंड नाही आहोत। आम्ही आमच्या प्रॉपर्टी बनवायला गुंडगिरी करत नाही, तर आम्ही आमच्या महापुरुषांचा मान सन्मान ठेवण्यासाठी गुंडगिरी करतो आणि ते आम्ही नियमित करत आहोत। याचं भान तुम्ही ठेवावं, भले आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा याच्या पुढे तुम्ही, पण हे आमचं नक्कीच तुम्हाला आव्हान राहील की पुन्हा पुन्हा जर तुम्ही आमच्या महापुरुषांचा अपमान केलात तर तुम्हाला कुठेही माफी नाही, संभाजी ब्रिगेड मार्फत तरी माफी नाही। राहिला प्रश्न अरबी समुद्रातल्या स्मारकाचा, तर अरबी समुद्राचं स्मारक आज गेले 2016 पासून तुम्ही बनवताय, एक वीट रचू शकलात नाही। लाजिरवाणी परिस्थिती आहे तुमची। जलपूजन करायला तुम्ही, मोठेपणा करायला, ऍडव्हर्टायझिंग करायला तुम्ही तुमचे पंतप्रधान बोलवता, आज कुठे ते पंतप्रधान माफीवीर? आमचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री माफीवीर झालेले आहेत। या देशामध्ये एक माफीवीर होते, आज दुसरे आणि तिसरे माफीवीर आज आम्हाला बघायला मिळत आहेत। ही आमच्या देशाची लाजिरवाणी परिस्थिती आहे मित्रांनो। तेव्हा आज संभाजी ब्रिगेड तर्फे जो काही यांनी शिवस्मारकाचा जो बाजार मांडलेला आहे तो थांबवण्यासाठी म्हणून आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या जनसामान्याचे नेते आहेत।
हे कुठल्या भांडवलशाहीचे नेते नाहीत. जशी भांडवलशाही औरंगजेबाने मांडवली होती, मोगलांनी माजवली होती, पेशवाईने माजवली होती, ही भांडवलशाही आमच्या छत्रपती शिवरायांची नाहीये. हे आमचे नेते आहेत, हे आमचे राजे आहेत. हा राजा माझा आहे आणि आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्हाला या आमच्या राजाचं शिवस्मारक राजभवनावरच झालेलं पाहिजे. आणि त्यासाठी दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक शाक्त पद्धतीने आज आपण साजरा करतो, दरवर्षी साजरा करतो, त्या दिवशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही कुदाल मोर्चा आयोजित करत आहोत. आणि त्याकरिता आपल्या सर्व शिवप्रेमींचा, महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींचा सहभाग आम्हाला हवा आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की आज या ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवित आहोत की जेणेकरून या राज्य सरकारला आपल्या सगळ्यांची मागणी पोचवायची आहे की आम्हाला आमचा शिवस्मारक, आमच्या छत्रपतींचा शिवस्मारक हे राजभवनातच हवं आहे, बाकी कुठे नको. अरबी समुद्रात तुमच्या पुतळे बांधा आणि त्याचं विसर्जन पण अरबी समुद्रात करा, ही आमची मागणी आहे. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती आणि आपण आमच्या या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल आमच्या शिवप्रेमी मित्रमंडळींना, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आभार, सगळ्यांचे आभार व्यक्त करून हे आंदोलन इथे मी समाप्त झालं असं जाहीर करतो. परंतु ज्या काही नागरिकांना, शिवप्रेमींना स्वाक्षरी करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही एक स्वाक्षरीकरता रजिस्टर ठेवलेला आहे. त्या कृपया करून आपण शिवप्रेमींनी ठेवून आपला सहभाग नोंदवा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. देशची ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, हाय 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 हाय, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, हाय 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 हाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हाय 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 हाय. मुर्दाबाद मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. राज्य सरकार मुर्दाबाद. एकनाथ शिंदेचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, एकनाथ शिंदेचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, अजित पवारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, अजित पवारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. मुर्दाबाद मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. राज्य सरकार मुर्दाबाद. देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड. संभाजी ब्रिगेड. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय.